आज मी तुम्हाला असा विटॅमिन सांगणार आहे जो तुम्ही रोज घेतलाच पाहिजे, ज्याचं नाव आहे विटॅमिन सी। तर सगळ्यात आधी विटॅमिन सी म्हणजे काय? तर विटॅमिन सी एक वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे जे बॉडी बनवत नाही, डाएट मधून घ्यावं लागतं। आता जाणून घेऊ विटॅमिन सी चे 5 बेनिफिट्स। त्याच्यातील पहिला आहे फॅट लॉस सपोर्ट। जसे की विटॅमिन सी खाल्ल्यामुळे बॉडी मधील कॉर्टिसॉल लेवल कमी होते, त्याच्यानंतर फॅट बर्निंग प्रोसेसला सर्वात जास्त सपोर्ट होतो। दुसरा बेनिफिट आहे स्किन ग्लो आणि अँटी एजिंग। म्हणजे माझा अनुभव जर शेअर करायचा म्हटला तर मी एकदम थोडासा सावळासा होतो आधी, जेव्हापासून मी विटॅमिन सी खायला सुरुवात केली तेव्हापासून माझा चेहरा एकदम ग्लो करायला लागला आणि स्किन एकदम ब्राईट व्हायला लागली। म्हणजेच विटॅमिन सी हा शरीरातील कोलेजन प्रोडक्शन वाढवतो आणि पिंपल्स आणि डल स्किन कमी करतो। तिसरा बेनिफिट आहे इम्युनिटी बूस्टर। म्हणजेच विटॅमिन सी खाल्ल्यामुळे सर्दी खोकला तर होतच नाही, दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही आजार वगैरे हा आपल्याला दूर राहतो, म्हणजेच आपली इम्युनिटी वाढत चालते। चौथा बेनिफिट आहे जिम अँड रिकव्हरी। म्हणजेच जिम मारल्यावर मसल्सला जो सोरनेस तयार होतो तो कमी होतो आणि मसलची रिकव्हरी फास्ट होते। आणि पाचवा बेनिफिट आहे स्ट्रेस कंट्रोल। म्हणजेच विटॅमिन सी खाल्ल्यामुळे शरीरातील जे स्ट्रेस हार्मोन्स आहे ते बॅलन्स होतात। आता जाणून घेऊ विटॅमिन सी ची कमी असल्याचे लक्षणे। म्हणजेच विटॅमिन सी वर कोणी लक्ष दिलं पाहिजे? तर ज्याला वारंवार थकवा येतो, ज्याला वारंवार आजार होतात, ज्याची स्किन एकदम डल दिसते आणि ज्याचा वेट लॉस एकदम स्टॉक झालाय, म्हणजेच कमी नाही होत आहे जास्त बी होत नाही, त्याने विटॅमिन सी वर लक्ष दिलं पाहिजे। आता विटॅमिन सी कंप्लीट करण्याचे काही नॅचरल सोर्सेस आहेत, जसे की आवळा, संत्रा, निंबू, पेरू आणि शिमला मिरची। हे खाल्ल्याने सुद्धा तुमचा विटॅमिन सी हा कंप्लीट होईल। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की विटॅमिन सी चे काही सप्लिमेंट्स पण भेटतात, जसे की लिमसी वगैरे किंवा बरेचसे ब्रँड आहे जे जिम मध्ये पण भेटतात, मेडिकलवर पण भेटतात आणि बऱ्याच ठिकाणी अवेलेबल असतात। तर त्याचं उत्तर आहे हो पण आणि नाही पण। हो केव्हा? जेव्हा तुम्ही नॅचरल सोर्सेस मधून कंप्लीट नाही करू शकणार, म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं आता आवळा, संत्रा, निंबू वगैरे तुम्ही नाही घेऊ शकत, तेव्हा तुम्ही हे सप्लिमेंट थ्रू घेऊ शकता। ते सुद्धा सेफ आहे, पण त्याची पण काही लिमिट आहे। जसे की एक गोळी असते 500 mg ची, माझ्याकडे एक गोळी आहे, ही आहे लिमसीची टॅबलेट। ही एक टॅबलेट 500 mg ची आहे। ही मिनिमम तुम्ही 500 mg घेऊ शकता आणि जास्तीत जास्त 2 गोळ्या म्हणजे 1000 mg घेऊ शकतात। या 2 गोळ्याच्या वरती घेणं योग्य नाही, म्हणजेच आपल्या शरीराला फक्त 500 ते 1000 mg ची रेंज पुरेसी असते। त्यासोबतच ही सप्लिमेंट कोणी घ्यायची नाही ज्याला ऍसिडिटी आहे त्यांनी, किंवा ज्याला काही पोटाचे आजार वगैरे आहे त्याने हे घेणं टाळणं गरजेचं आहे। तर आता ही टॅबलेट घ्यायची योग्य वेळ कोणती? तर तुम्ही सकाळी उठताच की काहीतरी नाश्त्यासोबत ही गोळी घेऊ शकता किंवा वर्कआउट नंतर सुद्धा घेऊ शकता। आणि जर 2 टाइम घेत असणार तर रात्री झोपताना सुद्धा एक गोळी घेऊ शकता। तर बघितलं मित्रांनो विटॅमिन सी चे केवढे सारे फायदे आहे। तर विटॅमिन सी खूप छोटा आहे पण त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे। तर यासोबतच तुम्हाला 7 ते 8 घंट्याची झोप सुद्धा घ्यायची आणि 4 ते 5 लिटर किंवा जास्तीत जास्त पाणी तुम्हाला दिवसभरात प्यायचं आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा। पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते कमेंट करा आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा।